आज मी एक अशी भाजी करणार आहे, ती मी पहिल्यांदाच केली आणि सर्वांनाच खूप आवडली. शिमला मिरची आणि पनीरपासून. शिमला मिरचीला अशा प्रकारे कट करून घ्या. हे आहे 100 ग्रॅम पनीर. गॅसवर कढई ठेवा. कढईवर तेल टाका. ह्या पनीरला बारीक असं कट करून घ्या. आपण बघू शकता तेल गरम झाल्यास मोहरी, जिरा टाका. चांगल्या प्रकारे कढल्यानंतर कढीपत्ता टाका. त्यानंतर शिमला मिरची टाका. चवीनुसार मीठ टाका. त्याला 2-3 मिनिट असंच मिक्स करून घ्या. आपण बघू शकता आता शिमला मिरचीचा कलर बदलला आहे. अशा प्रकारे झाली पाहिजे. त्यानंतर आपलं 100 ग्रॅम पनीर टाका. हळद टाका. त्यालाही 1 मिनिट मिक्स करा. असंच 2 मिनिट झाकून ठेवा. 2 मिनिटानंतर आपण बघू शकता त्यात 2 चमचे लाल तिखट टाका. त्याला मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाका. त्यालाही परत मिक्स करा. आपण बघू शकता अशी झाली आहे. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाका. मिक्स करून घ्या. मी केलेली पनीर शिमला भाजी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. एकदम भारी सोपी पद्धत आहे. सगळ्यांनाच नक्की आवडेल.